विजयी उमेदवार आहात तुम्ही. नगराध्यक्ष पदाचे जे दावेदार होते त्यांना हरवून तुम्ही पुढे आलात. चांगल्या लीडनी पुढे आलात. कसं वाटतंय आता? हे सारं यश मी मुरणकरांच्या चरणी अर्पण करते. पहिल्यांदी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष शिवसेना मध्ये मनोहर भोई साहेब, गणेश शिंदे साहेब, महेंद्र घरत साहेब, मिलिंद पाडगावकर साहेब, त्यानंतर बाळराम पाटील साहेब, संदेश भाई, विविध संघटना, त्या ठिकाणचे उरणचे मारे सगळे लोक ह्यांनी मला भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर माझी अख्खी स्वतःची टीम, कुटुंबीय आणि हे सगळं यश मी त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते. माझे वडील वायजे कडू साहेब, त्यानंतर हे प्रशांत भाऊ पाटील, त्यानंतर आदर काय होणार नाही तो विश्वास दाखवण्याचं काम सुद्धा मी केलं. कारण विरोधकांनी इलेक्शन मध्ये सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर भावनाताई घाणेकर गायब होतील, परंतु मी विजयाची वाट बघितली नाही. मी रोज ठाण म्हणून इथं बसली. आशिष शेलारांनी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की विरोधी पक्षाचं 3-13 वाजले. आता कोणाचे वाजले 3-13 हे आम्ही म्हणलं नव्हतो, त्यांनी म्हणलं होतं. म्हणूनच इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी कुठलीही वल्गना करू नये. भाजप वल्गना करत होता की सर्व सीट आमच्याच लागणार आहेत, काय म्हणाल आता बघाल तुम्ही कोणाच्या लागल्यात. लोकांनी जर ठरवलं ना तर रावणाचा सुद्धा अहंकार गेला होता. हो, हे कोण आहेत? हे कोण आहेत? ह्यांना लोकांनी विजय करून दिलाय. यांचा जो अहंकार आहे हा लोकांनीच खाली आणलाय. येणारी निवडणूक आहे आता महापालिकेची असेल किंवा पंचायत समिती, त्यामध्ये आपण सगळ्या ताकदीने